नमस्कार छात्रों, मैं मंजुला जोगी हिंदी शिक्षिका शरणबसवेश्वर उच्च माध्यमिक पाठशाला चित्रहट्टी बड़लकेरे तालुका चित्रदुर्ग जिला। बच्चों, आज हम हिंदी वलरी तृतीय भाषा हिंदी 10वीं कक्षा का पद्य पाठ यानी कविता भाग में सूर शाम कविता को हम जो पिछली अवधि में देखा था, एक बार मैंने पढ़ा था, शब्दार्थ के बारे में समझाया था, सूरदास जी के बारे में यानी कवि परिचय में सूरदास जी का परिचय संक्षिप्त रूप में मैंने आप लोगों को समझाया था। आज हम शुरू करेंगे इस कविता का भावार्थ और विश्लेषण, किस प्रकार हम इसका विवरण देखेंगे, किस प्रकार इस कविता में इस पद में सूरदास जी भक्ति वात्सल्य भावना को किस प्रकार भरे हुई है वो हम देखते जाएंगे। ठीक है बच्चों, उसमें हम देखेंगे कविता सुश्याम पद। इस पद में हम देखते जाएंगे कवि किस प्रकार काव्य में श्रृंगार वात्सल्य और भक्ति की भावना भरकर यहाँ पर कृष्ण की बाल लीलाओं को यानी कान्हा जी, यहाँ पर कान्हा का अर्थ होता है कृष्ण के बाल लीला और यशोदा माँ उसके जो किस प्रकार वो उसके साथी और उसका भाई खिजाते हैं उसके बारे में माँ के पास आकर वह कह देता है, कंप्लेंट करता है, दूर न उपस्थाने उसको किस प्रकार सुलझाती है, प्यार भरे उसकी बातों से वात्सल्य से वो किस प्रकार अपने बेटे को पुचकारती है और किस प्रकार उसको विश्वास दिलाती है, ये हमें देखते जाएंगे। उसमें मैया मोही दाऊ बहुत खिजायो ಶಬ್ದಗಳು ಸ್ವಲ್ಪ ಬದಲಾವಣೆ ಅಂತ ಅನಿಸಿದ್ರು ಸಹ ಅರ್ಥಕ್ಕೇನು ನಿಮಗೆ ಕೊರತೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ। मैया का अर्थ होता है, मैंने लिखा है माँ अम्मा ಅಂತ ಹೇಳಿ। मैया मोही यानी मुझे ನನಗೆ, अम्मा ನನಗೆ, दाऊ का अर्थ है भाई सहोदर अथवा अण्ಣ। अम्मा ನನಗೆ ಅಣ್ಣ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, बहुत खिजाता है, खिजाना मीन्स ಸತಾಯಿಸ್ತಾನೆ, ತುಂಬಾ ನನಗೆ ಸತಾಯಿಸ್ತಾನೆ, ಯಾರು ಅಣ್ಣ। मैया मोही दाऊ बहुत खिजायो, दाऊ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, मोही ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ। मैया ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಮಾ है ना। मुझे बहुत सताता है, कौन, मेरा भाई। भाई कौन है, कृष्ण का भाई बलराम है। ठीक है, तो आगे कहता है मोसो कहत, मोसो यानी मुझसे, मोसो मुझसे ನನಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, कहत कहना, कहत मोल को लीनो, मोल का अर्थ होता है, कल मैंने लिखा था, मोल का अर्थ मूल्य, दाम ಬೆಲೆ, ಹಣ ಕೊಟ್ಟು ನನ್ನನ್ನ, मोसो कहत मोल को लीनो, लीनो का अर्थ होता है लिया है, ನನಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, मोसो कहता है यानी मुझसे कहता है कि आप लोगों ने क्या किया है, मोल को लीनो, मुझे आप लोगों ने पैसे देकर खरीदा है, ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ನನ್ನನ್ನ ಖರೀದಿಸಿದಿರಿ ಅಂತ ಹೇಳಿ दाऊ बलराम ಅಣ್ಣ ನನಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ। मोल को लीनो जशुमती कब जायो, यहाँ पर जन्म कब दिया है यशोदा ने, जशुमती यानी यशोदा अथवा यशोदा, यशोदा ನಿನಗೆ ಕಬ್ ಯಾವಾಗ ಜಾಯೋ यानी जन्म दिया है, ನಿನಗೆ ಯಾವಾಗ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾಳೆ, ಇಲ್ಲ ನೀನು ಯಶೋದಾನಿಗೆ ಹುಟ್ಟಿದ ಮಗ ಅಲ್ಲ, ಜೊತೆಗೆ ನಿನ್ನನ್ನ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಖರೀದಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ। मोसो कहत मोल को लीनो, मुझसे कहता है कि तुम लोगों ने, यशोदा माँ ने तुझे कब जन्म दिया है, नहीं बल्कि मोल लिया है, ಅಂದ್ರೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಖರೀದಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ।
लिए ಅಂತ ಹೇಳಿ ನನಗೆ ಅಣ್ಣ ಹೇಳ್ತಾ ಸತಾಯಿಸ್ತಾನೆ ಕಣಮ್ಮ ಅಂತ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ कृष्ण अपनी माँ के पास आकर शिकायत करता है। ठीक है, कहा कहो इही रिस्के मारे, रिस ಅಂದ್ರೆ ಏನು ಇಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಕ್ರೋಧ ಸಿಟ್ಟು ಹೌದಾ। कहा कहो इही रिस्के मारे खेलन हूं नहीं जात, ऐसा कहता है ना। मुझे क्या कहता है, यशोदा माँ ने तुझे कब जन्म दिया है, नहीं दिया है, तुम यशोदा माँ का बेटा नहीं हो, तुझे मोल लिया है, तुझे खरीद लिया है, ऐसा कहता है, इसीलिए माँ उसके साथ मैं खेलन खेलने के लिए ಬರ್ಕೊಳ್ಳಿ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ खेलन हूं हूं का अर्थ होता है ನಾನು, नहीं जात ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೋಗೋದಿಲ್ಲ। पुनि पुनि कहत, पुनि पुनि अन्ने पदे पदे, पदे पदे नನ್ನನ್ನ ಹೇಳ್ತಾನೆ। पुनि पुनि कहत कौन है माता, यार निन्न ताई, कौन है माता, माता यानी माँ, कौन है तुम्हारी माता, को है तुमरो तात, को है कौन है, को है ಅಂದ್ರೆ यार निन्न तात, तात का अर्थ होता है यहाँ पर लिखा है पिता ತಂದೆ। पदे पदे ಕೇಳ್ತಾನಮ್ಮ ನನಗೆ तुम्हारी माता कौन है और तुम्हारे पिता कौन है, यशोदा माँ ने तुझे जन्म नहीं दिया है, तुझे बल्कि मोल लिया है, ऐसा बार बार कहता है, इसीलिए मैं भाई के साथ खेलने नहीं जाता हूँ। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ, ಏನಂತ ಶಿಕಾಯತ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಬರುತ್ತೆ ನೀವು, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಅದನ್ನೇ ಪದೇ ಪದೇ ನಿಮಗೆ ಹೇಳೋದು। ಉನಿ ಉನಿ मैं भी कह रही हूँ, है ना। क्या है कि मैया मोही दाऊ बहुत खिजायो, मोसो कहत मोल को लीनो, जशुमती कब जायो ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। ಅಮ್ಮ ಮಯ್ಯ ನನಗೆ ನೀನು ಅಂದ್ರೆ ಅಣ್ಣ ನನಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ ಏನಂತ, दाऊ बहुत खिजायो ತುಂಬಾ ಸತಾಯಿಸ್ತಾನೆ, ಕಿಚಾಯಿಸ್ತಾನೆ, ಜೊತೆಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ ನೀನು ಯಶೋದ ಮಾಡ ಮಗನಲ್ಲ, ತನ್ನ ತಾಯಿ ಯಶೋದಯ ಮಗಳಲ್ಲ, ನೀನು ನಿನ್ನನ್ನ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಖರೀದಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನಮ್ಮ। ಅದಕ್ಕೆ ನಾನೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಅವನ ಜೊತೆಗೆ खेलने के लिए नहीं जाता, ಆಟ ಆಡೋದಕ್ಕೆ ಹೋಗೋದಲ್ಲ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, पुनि पुनि कहत कौन है माता, को है तुमरो तात, कहा कहो इही रिस्के मारे खेलने हम नहीं जाता। ಇದಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ನಮ್ಮ ರಿಸ್ यानी ಕ್ರೋಧ ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ನಾನು ಅವನ ಜೊತೆಗೆ ಆಟ ಆಡೋದಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ। ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಕಣಮ್ಮ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ, ನಾವು ಕೇಳ್ತಿರ್ತೀವಿ, ಹೇಗೆ ಹೇಳ್ಬೋದು ಅಂತ ಸುಮ್ಮನೆ ಕಲ್ಪನೆ ಮಾಡಿ। आपके सामने यशोदा माँ है, उसके सामने खड़े होकर कौन कह रहे हैं, कृष्ण कह रहा है, क्या कह रहा है, मैया मोही दाऊ बहुत खिजायो, मोसो कहत मोल को लीनो, जशुमती कब जायो, यही कहा कहो यही रिस्के मारे मैं खेलने नहीं जाता। और पुनि पुनि कहत कौन है माता, को है तुमरो तात, ಯಾರ್ ನಿಮ್ಮಮ್ಮ ಯಾರ್ ನಿಮ್ ತಾಯಿ ಅಂತ ಪದೇ ಪದೇ ಕೇಳ್ತಾನಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಗ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ತಾಯಿ ಅಂತ। ಶಿಕಾಯತ್ ಕರ್ ರहा है बलराम के प्रति। ಆಗ ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಅಮ್ಮ, ಇನ್ನೂ ಹೇಳ್ತಾನ, ಅವನು ಏನಂತ ಹೇಳ್ತಾನೆ, गोरे नंद जशोदा गोरी, नंद भी तुम्हारे जो पिता है ना, पिता कह रहे हो, वो भी गोरे हैं, ಅವರು ಬೆಳ್ಳಗಿದ್ದಾರೆ। ಜಶೋದಾ भी गोरी है ಅಂದ್ರೆ ಯಶೋದೆ ಸಹ ಬೆಳ್ಳಗಿದ್ದಾಳೆ। ಗೋರೆ ನಂದ, ಗೋರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸಫೇದ್, ಬೆಳ್ಳಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ। ನಂದ ತಂದೆನೂ ಸಹ ಬೆಳ್ಳಗಿದ್ದಾನೆ। ಜಶೋದಾ भी गोरी है, ತಾಯಿನೂ ಕೂಡ ಬೆಳ್ಳಗಿದ್ದಾಳೆ। तुमकत श्याम शरीर, ನೀನ್ ಯಾಕಪ್ಪ ಕಪ್ಪು ಬಣ್ಣದವನು ನೋಡು। ನಿಜವಾಗಿ ಅಂದ್ರೆ आप यशोदा माँ और नंद का ही बेटा होता तो, है ना, यशोदा माँ और नंद का बेटा होता तो तुम भी
भी गोरा ही होता ना, उनके कोख से जन्म लिया है तो पैदा हुआ है तो तुम भी गोरा ही होता था, लेकिन यहाँ पर नहीं है, तुम काले हो, तुम्हारे माँ बाप जो कहते हैं ना वो गोरे हैं, ऐसा कह देता है। वो है गोरे नंद यशोदा गोरी, तुम कत श्याम शरीर यानी देह, ನಿನ್ನ ದೇಹ ಯಾಕಪ್ಪ ಕಪ್ಪು, ತಾಯಿನೂ ಬೆಳ್ಳಗಿದ್ದಾಳೆ, ತಂದೆನೂ ಸಹ ಬೆಳ್ಳಗಿದ್ದಾನೆ. ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲಮ್ಮ, ಮುಂದೆ ಮತ್ತೆ ಇದೆ, ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ, ಶಿಕಾಯತ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ, ದೂರನ್ನ ಒಪ್ಪಿಸ್ತಿದ್ದಾನೆ ಅಣ್ಣನ ಬಗ್ಗೆ. ನೋಡಿ ಏನಂತ, ಚುಟ್ಕಿ ದೈ ದೈ ಹಸತ್ ಗ್ವಾಲ್, ಇವನೊಬ್ನೇ ಅಲ್ಲ, ಚುಟ್ಕಿ ದೈ ದೈ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಚಿಟ್ಕೆ ಹೊಡೆದು ನಗ್ತಿದ್ದಾರೆ. ದೈ ದೈ दे देकर, चुटकी यानी हम ऐसा कर देते हैं, देखो आवाज आ जाती है, ऐसे रगड़ते हैं दो उंगलियों को लेकर, है ना, उसको हम क्या कहते हैं, चुटकी, चिटके बड़ियोದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. वैसे चुटकी दई दई कर ಅಂದ್ರೆ दे देकर ग्वाल हंसते हैं. जो ग्वाल बालक है ना, ಎಲ್ಲ ಬಾಲಕರು ಏನಿದಾರೋ ಅವರೆಲ್ಲ ಕೂಡ ಇವನು ಹಂಗಂದ ತಕ್ಷಣ हंसने के लिए शुरू करते हैं. हंसत ग्वाल सब सिखाई देत बलबीर, इन सबको ऐसा ही कहकर उन्हीं को भी ऐसे ही बोलो करके सिखाता है बलराम ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಏನು ಅಮ್ಮ, ನನಗೆ ಅಣ್ಣ ಹೀಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀನು ಯಶೋಧ ಮಾತೆಯ ಮಗನಲ್ಲ, ನಿನ್ನನ್ನ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಖರೀದಿಸಿದ್ದಾರೆ. ಯಾರು ನಿನ್ನ ತಂದೆ, ಯಾರು ನಿನ್ನ ತಾಯಿ, ನಿಮ್ಮಮ್ಮ ನೋಡಿದ್ರೆ ಬೆಳ್ಳಗಿದ್ದಾಳೆ, ಅಪ್ಪನೂ ಬೆಳ್ಳಗಿದ್ದಾನೆ, ನೀನ್ ನೋಡಿದ್ರೆ ಕರ್ರಗಿದೀಯಾ, ಹಾಗಾಗಿ ನೀನು ಅವರ ಮಗನಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಜೊತೆಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಎಲ್ಲ ಬಾಲಕರಿಗೂ ಸಹ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾನೆ. ಅವರು ಸಹ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಚಿಟ್ಕೆ ಹೊಡೆದು ನಗ್ತಾರಮ್ಮ ಅಂತ ಪುಟ್ಟ ಬಾಲಕೃಷ್ಣ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ, ತಾಯಿಯ ಹತ್ರ ದೂರನ್ನ ಅಣ್ಣನ ಬಗ್ಗೆ ಒಪ್ಪಿಸ್ತಿದ್ದಾನೆ. आगा चुटकी दई दई हसत ग्वाल सब सिखाई देत बलबीर, सभी को यानी सिखाई देता है, सिखाता है कौन, बलराम. ये जो गोल बालक जो ग्वाला जो हैं उनको भी क्या करता है, सिखाता है कि ನಮ್ಮ ತಮ್ಮನನ್ನ ನಮ್ಮಮ್ಮ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಇವನನ್ನ ಖರೀದಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನೀವು ಕೂಡ ಹೇಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾನೆ. इसी कारण से वो क्या करते हैं, चुटकी दे देकर हंसते हैं. उनको भी यही सिखाता है, इसीलिए मैं उसके ऊपर गुस्सा करके उनके साथ मैं खेलने के लिए जाने वाला नहीं हूँ, ऐसे बोल रहा है. तब और भी कहता है, सिर्फ इतना ही नहीं, माँ को भी, यहाँ पर माँ के ऊपर भी शिकायत करता है. क्या है, तू मोही को मारन सीखी, तूने क्या किया, मुझे मारना सीखा है, सिर्फ मुझे ही मारती हूँ. तू मोही को, नीनु ननगे मारन सीखी, मारना सीखा है, सिर्फ मुझे मारना सीखा है. तुम भाई को कब मारा है, ಇಲ್ಲ ಬರೀ ನೀ ನನಗೆ ಹೊಡಿತೀಯಾ ಅಂತ ಅರ್ಥ. तू मोही को मारन सीखी, दाವು ही कबहुನ खीजे, ಅಂದ್ರೆ ನೀನು ಅಣ್ಣನನ್ನ ಯಾವಾಗ ಇದು ಮಾಡ್ತೀಯಾ, ಅಣ್ಣನನ್ನ ಬೈತೀಯ ನೀನು, ಇಲ್ಲ. ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಹೊಡೆದಿದೀಯಾ, ಇಲ್ಲ. ಸಿರ್ಫ್ ತುಮ್ ಕ್ಯಾ करती हो, ಸಿರ್ಫ್ मुझे ही मारती हो मां ಅಂತ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ. ನನಗಷ್ಟೇ ಹೊಡಿತೀಯಾ, ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಅಣ್ಣನಿಗೆ ಬೈದಿದೀಯಾ, ಹೊಡೆದಿದೀಯಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. मोहन को मुख रिस समेत लखी, मोहन को मुख रिस, रिस का अर्थ होता है यहाँ पर देखना, ಏನು रिस ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕ್ರೋಧ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಬೇಕಾದ್ರೆ ಮೋಹನ್ ಕೋ ಮುಖ ರಿಸ್ ಸಮೇತ್ ಅಂದ್ರೆ ಕ್ರೋಧಯುಕ್ತವಾದ ಮುಖವನ್ನ ನೋಡಿ, ಲಖಿಯಲ್ಲಿ देखना यानी रिस का मुख चेहरा देखकर, इसका कृष्ण का क्रोधयुक्त चेहरा देखकर लखी, माँ जो कहती है, क्या कहती है, देखिए, लखी जशुमती सुनी सुनी रीझे, रीझे का अर्थ होता है मोहित होना, मोहित करती है और उसे क्या करती है, उसको देखते हुए ಅವನ ಕೋಪದಿಂದ ಕೂಡಿದ ಮುಖವನ್ನ
ನೋಡಿ ಮುದ್ದು ಮಾಡ್ತಾ ತಾಯಿ ಮೋಹಿಸುತ್ತಾ ಅವನಿಗೆ ಉತ್ತರವನ್ನ ಕೊಡ್ತಾಳೆ. ಏನಂತ ಹೇಳಿ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾಳೆ ಅಂದ್ರೆ, ಸಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮಗ ನಿಂತಿದ್ದಾನೆ ಹೌದಾ, ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಾಯಿ ಅವನನ್ನ ನೋಡಿ ಏನೋ ಒಂದೇ ನೀನು ಅಣ್ಣನ ಬಗ್ಗೆ ಅಂದ್ಯಾ ಅಂತ ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಹೇಳಿ, ಅವಳಿಗೆ ಗೊತ್ತು ತಮ್ಮ ತುಂಟತನ ಮಾಡಿರೋದ್ರಿಂದ ಅವನ ಜೊತೆಗೆ ಇವನು ಸಹ ತುಂಟತನ ಮಾಡಿದಾನೆ ಅಂತ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವನು ದೊಡ್ಡವರಲ್ಲ, ಚಿಕ್ಕ ಬಾಲಕರು. ಹಾಗಾಗಿ ಇವಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಮುದ್ದಿನಿಂದ ಮಗ ಕೋಪದಿಂದ ಮುಖ ಊದಿಸ್ಕೊಂಡು ನಿಂತಿರೋದನ್ನ ನೋಡಿ ಅವನನ್ನ ಮೋಹಿಸಿ ಮುದ್ದಿಸಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾಳೆ ನೋಡೋಣ. ಸುನಹು ಕಾನ್ಹಾ ಬಲಭದ್ರ ಚಬಾಯಿ. ಸುನೋ ಕಾನ್ಹಾ, ಕಾನ್ಹಾ ಯಾನಿ ಕೃಷ್ಣ, ಸುನೋ ಕೃಷ್ಣ, ಕೇಳು ಕೃಷ್ಣ ಅಂತ. ಏನ್ ಕೇಳಬೇಕು? बलभद्र चबाई, बलभद्र यानी उसका भाई कौन है? बलराम जो है जनमत ही को दूत, जन्म से ही, जनमत ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಜನ್ಮ ಸೇ ಹಿ ಹುಟ್ಟಿನಿಂದಾನು, ಹುಟ್ಟಿದಾಗಿಂದಾನು, ಹಾಗೇನೆ से ही दूत, दूत का अर्थ होता है यहाँ पर दुष्ट, ಹೌದಾ? ಚಬಾಯಿ का अर्थ होता है धोखा देने वाला. ಯಾವಾಗ್ಲೂ ಅವನು ಹಂಗೆ ಕಣೋ ಅಂತ ಅಮ್ಮ ಮಗನನ್ನ ಸಮಾಧಾನ ಪಡಿಸ್ತಿದ್ದಾಳೆ. ಹೇಗೆ? ಕೇಳು ಕೃಷ್ಣ, ನಿನ್ನ ಅಣ್ಣ ಇದಾನಲ್ಲ ಅವನು ಯಾವಾಗ್ಲೂ ಬೆನ್ನ ಹಿಂದೆ ಚೂರಿ ಹಾಕವನೆ, ಹುಟ್ಟದಾಗಿಂದಾನು ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾನ ಅವನು. ಅಂದ ತಕ್ಷಣ ಮಗುಗೇನೋ ಒಂಥರ ಸಮಾಧಾನ. ಏನ್ ಹೇಳಿ, ಅಂತೂ ನಾನು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ನಮ್ಮಮ್ಮ ಈಗ ಅವನಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ತಾಳೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಖುಷಿ ಆಗತ್ತೆ ಅಷ್ಟೇ. ಹಾಗಾಗಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಸುನಹು ಕಾನ್ಹಾ ಬಲಭದ್ರ चबाई, क्या है? धोखा देने वाला ही है कौन? तुम्हारा भाई बलराम, जन्म से ही दूत, वो दुष्ट है जन्म से ही, ಹುಟ್ಟಿನಿಂದಾನು ಹಿಂಗೆ ಕಣ, ಯಾವಾಗ್ಲೂ ಹೀಗೆ ಮಾಡ್ಕೊಂತ ಬಂದ, ನೀನು ಮೋಸ ಮಾಡ್ತಾನೆ ಬಂದ. धोखा देते ही आया है, पीठ पीछे कुछ काम कर देता है, ಇನ್ ಬೆನ್ನ ಹಿಂದೆ ಚೂರಿ ಹಾಕೋ ಕೆಲಸನೇ ಮಾಡ್ಕೊಂತ ಬಂದ, ಮಾಡ್ತಾ ಬಂದ ಅವನು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾಳೆ. ದೂತ್ ಯಾನಿ ದುಷ್ಟ, ದುಷ್ಟ ಕಣ ಅವನು ಅಂತ. ಅವಾಗ ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾಳೆ ತಾಯಿ, सूर श्याम मोही गोदन की सौ, मैं गोदन की कसम खाकर कहती हूँ, मेरे बाल कृष्ण जो मैं गोदन की कसम खाकर, सौ यानी सौगंध, कसम खाकर मैं कहती हूँ, हूँ माता, मैं ही तुम्हारी माता, हूँ यानी मैं ही तुम्हारी माता, तू पूत, तू यानी नीनु, पूत यानी पुत्र, ನೀನೇ ನನ್ನ ಮಗ, ನಾನೇ ನಿನ್ನ ತಾಯಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ನೋಡಪ್ಪ, ಗೋದನ್ ಮೇಲೆ ಇದನ್ನ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ ನಿನಗೆ, ಏನಂತ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ಇದೆಲ್ಲ ಸುಳ್ಳು ಕಣ ಅಣ್ಣ ಹೇಳಿದ್ದು, ಅವನು ಯಾವಾಗ್ಲೂ ಹೀಗೆ ಮೋಸಗಾರ, ಅವನು ಜನ್ಮ ಸೇ ಹಿ ಓ ದುಷ್ಟ ಹೇ, ಯಾವಾಗ್ಲೂ ಹುಟ್ಟಿದಾಗಿಂದ ಇದೇ ತರ ದುಷ್ಟ ಕಣ ಅವನು. ನೀನು ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಕೇಳು, ನೀನೇ ನನ್ನ ಮಗ, ನಾನೇ ನಿನ್ನ ತಾಯಿ, ನಿನ್ನನ್ನ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ನಾನು ಖರೀದಿ ಮಾಡಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಹೌದಾ? ನೀವು ಕೇಳಿರ್ತೀರಾ ಈ ತರ ಎಲ್ಲ ಕೃಷ್ಣನ ಬಾಲಲೀಲೆಯ ಹಾಡುಗಳನ್ನ, ಮತ್ತೆ ಈಗ ಸೀರಿಯಲ್ಗಳನ್ನ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀರಾ, ಬಾಲಕೃಷ್ಣ ಅಂತ ಹೇಳಿ. ಹೌದಾ? ಅದರಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ತುಂಟತನವನ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ, ಬೆಣ್ಣೆ ಹೇಗೆ ಕದೀತಾನೆ, ಇವೆಲ್ಲ ಕೇಳಿದ್ದೀರಾ. ಅದರಲ್ಲಿ ಹಾಡುಗಳಲ್ಲೂ ಸಹ ನಾವು ಕೇಳ್ತೀವಿ, ಅಮ್ಮ ನಾನು ದೇವರ, ಬರೀ ಅಮ್ಮನ ಹತ್ರ ಬಂದು ಅವರೇ ಹಾಗೆ ಮಾಡಿದ್ರು, ಇವರೇ ಹೀಗೆ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ತುಂಟತನದಿಂದ ಕೃಷ್ಣ ಅಮ್ಮನಿಗೆ ದೂರ ಒಪ್ಪಿಸ್ತಾನೆ. ಹೌದಾ? ಅಮ್ಮ ಬೈತಾಳೆ ಅಂದ ತಕ್ಷಣ, ಅಮ್ಮ ಮೈಯಾ ಮೋಹಿ ಮಾಕನ್ ನಹಿ ಖಾಯೋ ಅಂತ ನಾವು ಕೇಳ್ತೀವಿ. ಮೈನೆ ನಹಿ ಮಾಕನ್ ಖಾಯ ಹೇ, ನಾನು ಬೆಣ್ಣೆ ತಿನ್ನಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅದನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಅಮ್ಮ ನಾನು ದೇವರಾಣೆ ಬೆಣ್ಣೆ ಕದ್ದಿಲ್ಲಮ್ಮ ಅಂತ ಕೇಳಿದಿರ್ತಾನೆ. ಅಮ್ಮ ನಾನು ದೇವರಾಣಿ ಬೆಣ್ಣೆ ಕದ್ದಿಲ್ಲಮ್ಮ, ಅಮ್ಮ ನಾನು ದೇವರಾಣಿ ಬೆಣ್ಣೆ ಕದ್ದಿಲ್ಲಮ್ಮ, ಎಲ್ಲ ಸೇರಿ ನನ್ನ ಬಾಯಿಗೆ, ಎಲ್ಲ ಸೇರಿ ನನ್ನ ಬಾಯಿಗೆ ಬೆಣ್ಣೆಯ ಮೆತ್ತಿದರಮ್ಮ, ಅಮ್ಮ ನಾನು, ಅಮ್ಮ ನಾನು, ಅಮ್ಮ ನಾನು ದೇವರಾಣಿ ಬೆಣ್ಣೆ ಕದ್ದಿಲ್ಲಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೃಷ್ಣ ಹೇಳುವಂತಹ ಈ ದೂರು ಅಮ್ಮ ಕೇಳ್ತಾಳೆ. ಏನೋ ಕೃಷ್ಣ ನೀನೇ ತಿಂದಿದ್ಯಾ ಬೆಣ್ಣೆನ ಅಂತ ಅಂದಾಗ
ದೇವರಾಣೆ ಇಲ್ಲ ಕಣಮ್ಮ ನಾನು ಕದ್ದಿಲ್ಲ ಅಂತ. ಯಶೋದೆಯೇ ಅಮ್ಮ ಎನ್ನನು ಎತ್ತಿಕೊಳ್ಳಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಷ್ಟು ಚಂದ ಈ ತರ ನಾವು ಬಾಲಕೃಷ್ಣನ ಲೀಲೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಪದಗಳನ್ನ, ಕವಿತೆಗಳನ್ನ, ಹಾಡುಗಳನ್ನ ನಾವು ಕೇಳಿದ್ದೀವಿ. ನೀವು ಸಹ ಕೇಳಿರ್ತೀವಿ. ಅದೇ ತರಹ ಇದು ಸಹ ಮೈಯಾ ಮೋಹಿ ದಾವು ಬಹುತ್ ಖಿಜಾಯ್, ಈ ತರ ಎಲ್ಲ ನನಗೆ ಅಣ್ಣ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಸತಾಯಿಸ್ತಾನೆ ಕಣಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಗ ತಾಯಿ ಹತ್ರ ದೂರು ಕೊಟ್ಟಾಗ ತಾಯಿ ಆ ಮುದ್ದಿನ ಮಗನನ್ನ ಸಮಾಧಾನ ಪಡಿಸುವಿಕೆ ಹೇಗೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಸೂರದಾಸರು ತಮ್ಮ ಪದದಲ್ಲಿ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ. ಎಷ್ಟು ವಾತ್ಸಲ್ಯ ಭರಿತವಾಗಿದೆ. ಹೇಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಿ, ಗೋದಂತಿ ಕಸಂ ಮೈ ತುಮ್ಹಾರಿ ಮಾತಾ ಹೂಂ ತೂ ಹಿ ಮೇರಾ पुत्र है, नाने निन्न ताई नीने नन्ना मगा, जो बलबीर है यानी बलराम जो है वो जन्म से ही दुष्ट है, कभी भी तुम्हारे पीठ पीछे ऐसे करता ही आया है, तुम ऐसा मत समझो कि मैं तुम्हारी माँ नहीं हूँ, नहीं मैं ही तुम्हारी माँ हूँ, तू ही मेरा बेटा है, पुत्र है। ऐसा उसको विश्वास दिलाती है कौन, यशोदा माँ। उसे समझाती है और प्यार से उसे पुचकारती है, तब वो शांत हो जाता है और उसके भाई के साथ प्यार से खेलने के लिए जाता है। ऐसा नहीं है कि ऐसा बोलने के बाद उसके भाई के साथ वो मिलता नहीं है, ऐसा नहीं है। वो बहुत प्यार करता रहता है अपने भाई को। बलराम भी कृष्ण को बहुत प्यार करता रहता है, इसीलिए वो उसको सताने के लिए वो क्या करता है, खिजाता है, सताइस्ता है, चिढ़ाता है, और कुछ भी यहाँ पर नहीं है। ऐसी बहुत सारी घटनाएं उनके जीवन में घटी होगी कहते हुए, कल्पना करते हुए सूरदास जी भक्तिकालीन जो कवि हैं, ये सगुण भक्ति धारा के कृष्ण भक्ति शाखा के कवि करके मैंने कहा। तो इस प्रकार कृष्ण की बाल लीलाओं से लेकर अंत तक जो भी हैं उन घटनाओं को, उस विषय को लेकर वो अपने पद में समेटते जाते हैं। इस प्रकार वात्सल्य, श्रृंगार और भक्ति से भरे हुए पद हमें देखने को मिलते हैं। ठीक है, ಹಾಗೆ ನಾವು ನೋಡಿ ಈ ತರಹದ ಒಂದು ನಾವು ಈ ಚಿತ್ರ ನೋಡಿ, ಹಸುವಿನ ಮೇಲೆ ಆಣೆ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ ನಿಮಗೆ, ನೀನೇ ನನ್ನ ಮಗ. ನೋಡು ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ತೋರಿಸ್ತಿದ್ದಾನೆ ಅವನು. ನೀವು ನೋಡಿದ್ದೀರಾ ಚಿತ್ರನ, ನೋಡಿ ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಿ ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ. ಅಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ. ಅವಳು ನಗುಮುಖದಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾಳೆ, ತಿಳಿಸಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ, ಇಲ್ಲ ಕಣೋ ನೀನೇ ನನ್ನ ಮಗ, ನಾನೇ ನಿನ್ನ ತಾಯಿ ಅಂತ ತಿಳಿಸಿ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಇದರ ಒಂದು ಭಾವಾರ್ಥವನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. ಏನಿದೆ, प्रस्तुत पंक्तियों में भाई बलराम के प्रति कृष्ण की शिकायत का मोहक वर्णन किया गया है। कृष्ण अपनी माँ यशोदा से शिकायत करता है कि भाई मुझे बहुत चिढ़ाता है। वह मुझसे कहता है कि तुम्हें यशोदा माँ ने जन्म नहीं दिया है बल्कि मोल लिया है। इसी गुस्से के कारण उसके साथ मैं खेलने नहीं चाहता हूँ। पूरा जो भावार्थ है हमें उस एक एक वाक्य का अर्थ भी हमें यहाँ पर मिलता है। इसीलिए बच्चों पद को सीखते सीखते कंठस्थ करना जरूरी है। उसके साथ साथ इस भावार्थ को जो ठीक से समझकर लिखने के लिए जो ये हैं समर्थ हैं, उनको यहाँ पर तकलीफ नहीं होगी, कठिनाई नहीं होगी, क्योंकि कुछ भी कोई भी प्रश्न क्यों न दे आप उत्तर लिख सकते हैं। इसीलिए भावार्थ बहुत जरूरी है, उसको सीखना समझना। ठीक है, उसकी ऐसी हंसी मजाक सुनकर मेरे सब ग्वाल मित्र चुटकी बजा बजा कर हंसते हैं। उन्हें बलराम ने ही ऐसा करना सिखाया है। माँ, तुमने केवल मुझे ही मारना सीखा है और भाई पर कभी गुस्सा नहीं करती। अपने भाई के प्रति क्रोधित और सखाओं द्वारा अपमानित, ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಗೆಳೆಯರ ಜೊತೆಗೆ ಗೆಳೆಯರ ಎದುರುಗಡೆ ಅವಮಾನಕ್ಕೆ ಒಳಗಾದಂತಹ ಮತ್ತು ತನ್ನ ಸಹೋದರನ ಮೇಲೆ ತುಂಬಾ ಕೋಪವನ್ನ ಮಾಡಿಕೊಂಡಂತಹ ಕೃಷ್ಣ ತಾಯಿಗೆ ಈ ತರ ಹೇಳ್ತಾನೆ. ಕೃಷ್ಣಕ್ಕೆ ಕ್ರೋಧಯುಕ್ತ ಮುಖಕೋ ದೇಖಕರ್, ಕೋಪದಿಂದ ಕೂಡಿದ ಮುಖವನ್ನ ನೋಡಿ ಯಶೋದ ಹೇಳ್ತಾಳೆ, और उसकी बातों को सुनकर ಅವನ ಮಾತುಗಳನ್ನ ಕೇಳಿ ಯಶೋದ ಖುಷಿ हो जाती है, ತುಂಬಾ ಖುಷಿಯಾಗುತ್ತವಳಿಗೆ. ಹೆಂಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನಲ್ಲ ನನ್ನ ಮಗ, ಮುದ್ದು ಮಗ ಅಂತ. वह कहती है, हे कृष्ण सुनो, बलराम जन्म से ही चुगलखोर है,
ದುಷ್ಟಗುಣ ಹುಟ್ಟಾಗಿಂದ ಅವನು मैं गोधन की कसम खाकर कहती हूँ ಈ ಹಸುವಿನ ಮೇಲೆ ಆಣೆ ಮಾಡಿ ನಾನು ನಿನಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ कहती हूँ मैं ही तेरी माता ನಾನೇ ನಿನ್ನ ತಾಯಿ और तुम मेरे पुत्र हो ನೀನೇ ನನ್ನ ಮಗನಿದ್ದೀಯಾ इस पद में सूरदास ने बालकृष्ण के भोलेपन ಅಂದ್ರೆ ಮುಗ್ಧತನವನ್ನ ಯಶೋದಾಕ್ಕೆ ವಾತ್ಸಲ್ಯ का मार्मिक वर्णन ಯಶೋದೆಯ ವಾತ್ಸಲ್ಯ ಮತ್ತು ಕೃಷ್ಣನ ಮುಗ್ಧತನವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ವರ್ಣಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ ಈ ಪದದಲ್ಲಿ ಅಂತ ನಮಗೆ ಭಾವಾರ್ಥ ಸರಳವಾದ ರೂಪದಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಶಬ್ದಗಳು ಕಠಿಣ ಅಂತ ಅನಿಸಿದ್ರು ಅರ್ಥ ತಿಳ್ಕೊಂಡ್ಮೇಲೆ ಎಲ್ರಿಗೂ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ತಾನೆ. ಹೇಗೆ ಹೇಳಿ, ಕೃಷ್ಣ ಏನ್ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ, माँ के पास जाकर किस प्रकार शिकायत करता है, माँ उसको किस प्रकार समझाती है, पुचकारते हुए वो क्या कहती है, ಮುದ್ದೆ ಸುತ್ತ ಮಗನನ್ನ ಅವಳೇ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾಳೆ. ಇದರಲ್ಲಿ ಏನ್ ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ, ಗೆಳೆಯರಿಂದ ಅವಮಾನಿತನಾಗಿದ್ದಾನೆ, ಅಣ್ಣನ ಮೇಲೆ ಕೋಪಗೊಂಡಿದ್ದಾನೆ, ತಾಯಿಯ ಬಳಿ ತನ್ನ ದೂರನ್ನ ಒಪ್ಪಿಸ್ತಿದ್ದಾನೆ, ಅದಕ್ಕೆ ಸಮಾಧಾನವನ್ನ ಪಡಿತಿದ್ದಾನೆ. ಇಷ್ಟು ನಮಗೆ ಪದದಿಂದ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿರುವಂತ ವಿಷಯಗಳು ಆಗಿರುತ್ತೆ. ಹೌದಾ ಮಕ್ಕಳೇ? ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಾವು ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಇದರ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳ ಬಗ್ಗೆ ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. ನೀವು ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಇದನ್ನ ನೀಟಾಗಿ ಮಾಡಿ ಹಾಡು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಅಥವಾ ಪದವನ್ನ ಕಂಠಪಾಠ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನಿಸಿ. ಏನಾದರೂ ಒಂದು ರಾಗ ಹಾಕಿ ನಿಮಗೆ ಯೂಟ್ಯೂಬಲ್ಲಿ ಸರ್ಚ್ ಮಾಡಿದರೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಿಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ. सूर श्याम इस पद को हम देखते हैं तो एक राग के साथ गाया हुआ एक ये भी मिल सकता वीडियो, उसमें देख सकते हैं. मैंने कहा है मैं भी आप लोगों को एक वीडियो चित्र इसका दिखाती हूँ. अगली अवधि में प्रश्न के संदर्भ में मैं उसको दिखाकर ही प्रश्न भाग को समझाती हूँ. धन्यवाद.